नाही पण आणि साहेब आधीच त्याच्यानुसार आधीच नोटीस काढली होती तेव्हाच त्यांना कळायला पाहिजे होतं ना की आपल्याला 3 तारखेला कार्यालयीन कामकाज आहे. कारण की या नोटिसीमध्ये काय म्हणतात ना तारीख दिलीच नव्हती त्यांनी. म्हणजे मला भेटलेल्या दुसऱ्या प्रत्येक तारखेला तारीख दिलेली आहे कोणत्याही पोलीस स्टेशन. माळशिरसवाल्यांनी तारीख त्यांची लिहून दिली होती. तुमच्या ह्याच्यामध्ये कुठेच तारीख नव्हती म्हणून मी 3 तारीख लिहून दिली होती. ती तुम्ही रिसिव्ह पण केलेली आहे. त्याच्यानंतर तुम्हाला अचानक कार्यालयीन कामकाज आलं म्हणजे ते हॅरेसमेंट करायचाच प्रकार आहे ना. हा ह्याच्यामध्ये काय व्हायला लागले माहिती का, या माझ्या ऑफिसच्या आजूबाजूची लोक किंवा इथं बघणारा माझ्याकडे बघणारा लोक जे आहे त्यांचा नजरिया हे माझं कामाचं ठिकाण आहे. इथं माणूस कशासाठी येतो विश्वासाने, आणि इथं जर सततच पोलीस येत असतील तर लोकांना काय वाटेल, माणूस लफडेखोर आहे बाबा. कोण आहे ते? विलास नाळे. धन्य धन्य सगळं. या भिकारचोट बाब्याच्या विरोधात कर्मयोगी साखर कारखाना इंदापूर इथं हे आजचं आंदोलन आहे. आजचं मी काय बोंबलू सांगतोय, भिकारचोट बाब्या पळून जाणार आहे. त्याला माहिती आहे त्याचं कारखाना चालवणं शक्य होणार नाहीये. हे आजचं आंदोलन आहे, दिसतंय. आणि हा भिकारचोट बाब्या प्रशासनाकरवी फक्त आवाज उठवण्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न करतोय. कारण याच्याकडे पैसे द्यायला नाहीये, याच्याकडे 1 रुपयाही द्यायला नाहीये आणि हा पळून जाणार आहे. माझी इथल्या प्रशासनाला, इथल्या राज्य सरकारला विनंती आहे, याच्या विरोधात लुकआउट नोटीस काढा. अहो साखर ऍक्ट असताना, शुगर ऍक्ट असताना 14 दिवसामध्ये एफआरपी जमा व्हायलाच पाहिजे. हे इथल्या प्रशासनाला दिसत नाही, हे इथल्या सरकारला दिसत नाही. पण जो पैसे मागतोय, जो हक्काचे ऊसाचे शेतकऱ्यांचे पैसे मागतोय, कारखान्यावरती ऊस वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांचे पैसे मागतोय, त्याच्यावरती गुन्हे दाखल करतात. ते पण बाब्याची इज्जत गेली म्हणून. भिकारचोट बाब्या, तुला इज्जत आहे का रे? बांडगोळा दलिंदरा घातली ना, सगळी चव घातली तो, आणि तुला इज्जत आहे. बरं तुझी इज्जत गेली तर तू गुन्हा दाखल कर ना, तुला उत्तर द्यायला मी येतो. कोणत्या बिळात लपून बसलाय काय माहिती. तुझ्या असल्या छक्क्या चाळ्यांना मी घाबरत नाही. तुझ्याकडून 1 रुपया वसूल करणार, इवन दो तुला जेलामध्ये पण घालायची तयारी करणार. तुझ्या विरोधात 1 नाही 1000 गुन्हे दाखल करणार, ते पण फसवणुकीचे, विथ प्रूफ. 1-2 नाही, असे 1000 प्रूफ आहेत तुझ्या विरोधात. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, इथल्या प्रशासनाने अजून बी जागं व्हावं आणि जे भारतीय संविधानाने सर्वसामान्य माणसाला अधिकार दिलेत त्याची गळचेपी करायचा प्रयत्न करू नये. त्याने प्रचंड मानसिक त्रास होतोय. एकाच गोष्टीसाठी 17 वेळा तेच करावं लागतंय. शेतकऱ्यांनो आता तरी जागे व्हा. उद्या तर मी येतोय इंदापूर पोलीस स्टेशनला.